मित्रांनो, सनातन हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाचं महत्त्व हे सर्वाधिक आहे. याची सर्वप्रथम पूजा भगवान विष्णूंनी केली होती. श्रीहरी म्हणतात, जसं देवी लक्ष्मीमुळं वैकुंठाला ऐश्वर्य प्राप्त झालं, त्याचप्रमाणे वैकुंठाला तुळशीमुळेच पावित्र्य प्राप्त झालं आहे. पृथ्वी लोकावर ज्या ठिकाणी तुळशीचं झाड असेल त्या ठिकाणी कधीही वाईटपणा नसेल असं स्थान सर्वात पवित्र मानलं जातं. त्याच कारणामुळे आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप अवश्य लावा. तुळशीच्या जवळ दिवा लावण्यामुळे काय होतं? चला तर मग जाणून घेऊया ही एक प्राचीन आणि महान कथा, जी भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामाला सांगितली होती. मित्रांनो, एक वेळ अशी होती की देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांच्या जवळ येऊन विचारू लागली, हे स्वामी, तुम्ही मला तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचं महत्त्व सांगितलं आहे, पण तुळशीजवळ दीपक लावण्याचं काय महात्म्य आहे? दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दीपक का लावतात? यामुळे मनुष्याला कोणतं फळ प्राप्त होतं? तुळशीजवळ दीपक लावण्याची विधी काय आहे आणि दीपक लावताना कोणता मंत्र म्हणावा हे मला कृपया करून सविस्तर सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवी, आज तू संपूर्ण संसाराच्या कल्याणासाठी अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहेस. मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो, ज्यामुळे तुला तुझे सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील. संध्याकाळी तुळशीजवळ दीपक लावल्याने जे फळ मिळतं त्याचंच वर्णन मी या कथेत करणार आहे, म्हणून ही कथा लक्षपूर्वक ऐक. ही कथा केवळ ऐकण्यानेच मनुष्याला 100 वर्षापर्यंत तुळशीजवळ दीपक लावण्याचं पुण्य प्राप्त होतं. देवी सत्यभामा म्हणाली, हे प्रभू, मी ही कथा ऐकण्यास उत्सुक आहे. कृपया ही कथा मला ऐकवा. मी ती पूर्ण लक्षपूर्वक ऐकेन. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला ती कथा सांगायला लागले. हे देवी, प्राचीन काळातील गोष्ट आहे. दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक फार मोठी नदी आहे. त्या नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचं एक अतिशय सुंदर नगर वसलेलं होतं. त्या नगरात हरिदीक्षित नावाचं एक ब्राह्मण राहत होते. ते अत्यंत गुणी, चरित्रवान, धर्मकर्मी आणि वेदांच्या मार्गाने चालणारे होते. त्यांनी सर्व शास्त्रांचं अध्ययन केलं होतं. त्याची एक पत्नी होती, जिनं तिच्या कर्मामुळे लोकांनी तिला दुराचारी असं नाव दिलं होतं. ती नेहमी आपल्या पतीचा अपमान करत असे. तिला भिक्षुक म्हणून म्हणत असे. त्याला भयंकर दुःख द्यायची. कधीच पतीसाठी अन्न बनवत नसे. कधीही त्याच्यासोबत शयन केलं नाही ना कधी प्रेमाने वागत असे. पतीचे मित्र व कुटुंबातील लोक घरी आले तर ती त्यांचा अपमान करून त्यांना हाकलवून देत असे आणि स्वतः मात्र कामवासनेने उन्मत्त होऊन सतत इतर व्यभिचारी स्त्रियांसोबत भटकत असे. तिचं मन पतीऐवजी परपुरुषांमध्ये गुंतलं होतं. ती कधीच पतीशी प्रेमाने बोलली नाही, पण परपुरुषांसोबत बसून गप्पा मारत असे. परपुरुषांना आकर्षित करण्यासाठी सजून गावात भटकत असे. कधी ती एखाद्या झाडाखाली उभी राहून सुंदर पुरुषाची वाट पाहत असे आणि त्याच्यासोबत भोगविलास करत असे. एक दिवस हरिदीक्षितांनी आपल्या पत्नीला सांगितलं, हे भद्रे, तुझं हे वर्तन योग्य नाही. अशा प्रकारे पाप केल्यानं तुझंच नुकसान होईल, म्हणून तू हे सगळं वाईट वागणं थांबव. त्यावर त्या स्त्रीनं उत्तर दिलं, माझं दुर्दैवच आहे की माझं लग्न तुझ्यासारख्या भिकारीशी झालं. वाटतं मागच्या जन्मी मी पाप केलं असावं, म्हणून मला असा गरीब नवरा मिळाला आहे. तू माझी एकही इच्छा पूर्ण करू शकत नाहीस. विवशतेने मला या झोपडीत राहावं लागतं. भिक्षेचं अन्न खावं लागतं. आता मी हे सगळं सहन करू शकत नाही. एक दिवस मी तुला सोडून निघून जाईन. तुझ्यासोबत राहिल्यास माझ्याकडून याच जन्मातही पाप होईल, म्हणून आता मी एखाद्या श्रीमंत पुरुषाशी लग्न करीन. हरिहरी दीक्षित म्हणाले, हे प्रिये, तू असे अपशब्द बोलू नकोस. पतीला सोडण्याचा विचार मनातून काढून टाक. जी स्त्री पतीला सोडून परपुरुषाकडे जाते तिला नरकातच जावं लागतं. त्या दुराचार स्त्रीनं उत्तर दिलं, नरकात तुलाच जावं लागेल, कारण तू काही कामधंदा करत नाहीस. भीक मागून खातोस आणि मलाही खायला भिक्षेचं देतोस. त्या दुःख आणि असंतोषात ठेवणारा पतीही नरकात जातो आणि तुझं घर तर नरकासारखंच आहे. तुझ्यासोबत राहण्यापेक्षा नरकात राहणं मला पसंत आहे. या प्रकारे त्या स्त्रीनं पतीचा अपमान केला आणि निंदाही केली. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करते तिला अपयश आणि दुर्भाग्यच लाभतं. जी स्त्री पतीला सोडून परपुरुषाकडे जाते
तिला नरकात शिक्षा भोगावीच लागते. आता पुढे ऐक, त्या दुराचार स्त्रीसोबत काय घडलं. एका दिवशी ती स्त्री जंगलात गेली. एका झाडाखाली उभी राहून ती एखाद्या सुंदर पुरुषाची वाट पाहू लागली. तिचं मन पूर्णपणे कामवासनांनी भरलं होतं, पण खूप वेळ होऊनही तिथे कोणी पुरुष आला नाही, म्हणून ती खूप दुःखी झाली. प्रियतमाच्या शोधात इकडे तिकडे पाहत राहिली. ती विलाप करत म्हणू लागली, हाय हाय, आज या वाटेनं कोणी सुंदर पुरुष आलाच नाही. मी माझी कामवासना कशी शांत करू? आजची रात्र कशी जाईल? कोण माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग घेईल? माझं सौंदर्य व्यर्थ जात आहे. ती म्हणाली, माझा नवरा मूर्ख आहे. पण आता वाटतं हा संपूर्ण जगतच मूर्ख पुरुषांनी भरलेला आहे. कोणीही एवढ्या सुंदर स्त्रीला मिळवण्याची इच्छा करत नाही. मी एवढी सुंदर आहे की देवताही मला मिळवण्याची इच्छा करतील, पण हे जगत तर पापी आणि तुच्छ पुरुषांनी भरलेलं आहे. हे परमेश्वरा, एखादा सुंदर, बलवान आणि पराक्रमी पुरुष माझ्याकडे पाठवा. तो माझं भक्षण जरी करेल तरी मी त्याचं आलिंगन करेन. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी. त्या प्रकारे ती स्त्री मोठ्याने विलाप करू लागली. त्या जंगलात एक भयानक वाघ राहत होता. त्या स्त्रीच्या आवाजामुळे तो जागा झाला आणि उडी मारून तिच्याकडे धावत गेला. वाघाचं नाव होतं ध्वंस. ध्वंस नावाच्या त्या भयंकर वाघाचं रूप अत्यंत भयानक होतं. त्याचं शरीर काळ्या आणि केशरी पट्ट्यांनी युक्त होतं. ते जंगलाच्या सावलीत मिसळून जायचं. त्याच्या डोळ्यात अंगाऱ्यासारखी लाल ज्वाळा होती. ती अंधारात सुद्धा चमकत असे. त्याच्या जबड्यातून लांब आणि तीव्र दात बाहेर आलेले होते, जे कोणत्याही प्राण्याला फाडण्यासाठी पुरेसे होते. त्याची खोल गर्जना पूर्ण जंगलात घुमायची, ज्यामुळे आजूबाजूचे प्राणी थरथर कापत असत. ध्वंसची लांब आणि मजबूत शेपटी त्याच्या ताकदीचं प्रतीक होती. आपल्या मांसल बलवान पायांवर तो जंगलात झपाट्याने धावू शकायचा. ध्वंसचं रूप शरीर बलशाली स्नायूंनी भरलेलं होतं, त्यामुळे एका झटक्यात तो आपला शिकारी घशात घालू शकायचा. त्याच्या नाकातून सतत गरम श्वास बाहेर यायचा, जणू प्रत्येक क्षणी तो त्याच्या पुढच्या शिकाराच्या शोधात असतो. ध्वंसचा एकमेव उद्देश होता अशा पापी आणि दुराचारी लोकांचं भक्षण करणं, ज्यांना त्याच्या नियतीने त्याच्यासमोर आणलेलं होतं. त्या भयंकर वाघाला स्वतःसमोर उभं पाहून त्या स्त्रीचे पाय थरथर कापू लागले. घामाच्या धारा वाहू लागल्या. भयाने ती स्त्री स्तब्ध झाली. काही करण्याआधीच वाघाने आपल्या पंजाने तिला जखमी केलं आणि ती जमिनीवर कोसळली. जमिनीवर पडल्यावर ती स्त्री किंचाळत म्हणाली, अरे वाघा, तू इथे का आलास? मला का मारतोस? मी इथे माझ्या प्रियतमाला शोधत होती. तू मला सोड. माझं भक्षण करून तुला काय मिळणार? त्या स्त्रीचं बोलणं ऐकून तो भयंकर वाघ थोडा वेळ थांबला आणि हसत म्हणाला, हे दृष्टे, आज विधात्याने तुला माझा ग्रास ठरवला आहे. तुझ्यासारख्या पापिणी स्त्रियांचं भक्षण करणं हाच माझा धर्म आहे आणि हेच माझं कर्म आहे. हे केल्यावरच मला या शरीरातून मुक्ती मिळणार आहे. ती स्त्री म्हणाली, हे वाघ, तू कोण आहेस? मला खरं खरं सांग, तुला वाघ का व्हावं लागलं आणि तू अशा स्त्रियांचं भक्षण का करतोस? आधी मला सगळी गोष्ट सांग आणि मग माझं भक्षण कर. तेव्हा ध्वंस नावाचा तो वाघ म्हणाला, हे पापिणी, मी तुला माझ्या पूर्वजन्माची कहाणी सांगतो की मला वाघ का व्हावं लागलं. पूर्वी दक्षिण दिशेला अमलापा नावाची एक पवित्र नदी वाहत असे. त्या नदीच्या काठावर मुनिपर्णा नावाची एक नगरी बसली होती. ही नगरी आपल्या सुंदर मंदिरांमुळे, शांत वातावरणामुळे आणि धार्मिक विधींमुळे प्रसिद्ध होती. तिथं एका ब्राह्मणाचं कुटुंब राहत होतं. मी त्याच कुटुंबात जन्मलो होतो. माझं नाव होतं वेदानंद. माझे वडील आदर्श ब्राह्मण होते, जे यज्ञ, हवन आणि सर्व धार्मिक विधींचं काटेकोर पालन करत असे. त्यांनी मला लहानपणापासूनच वेदांचं शिक्षण दिलं. मी किशोर अवस्थेत असतानाच वेदांचा अभ्यास केला आणि यज्ञ वगैरे धार्मिक कार्यांमध्ये पारंगत झालो. पण जसा जसा मी मोठा होत गेलो तसतसं माझ्या मनात धनाचा लोभ वाढत गेला. मी अनेक यज्ञांचं आयोजन केलं, पण ते धार्मिक हेतूने नव्हे तर केवळ धनप्राप्तीसाठी. मी अशा पापी लोकांसाठी यज्ञ घडवत असे, जे केवळ प्रदर्शनासाठी धर्म करत असे. त्यांचं अन्न मी खात असे. मला केवळ सोनं, वस्त्र, द्रव्य यातच स्वारस्य उरलं होतं. मी माझ्या कर्मांमध्ये धार्मिकता सोडून लोभ, अहंकार आणि स्वार्थ पेरला होता.
हे सर्व करताना मी माझ्या वडिलांचं, धर्माचं आणि आत्म्याचं अपमान करत होतो. मी भ्रष्ट याजक बनलो होतो आणि त्याचं फळ मला मृत्यूनंतर मिळालं. माझं शरीर मरण पावल्यावर यमदूत आले आणि मला नरकात घेऊन गेले. नरकात मी अनेक शतकं भयंकर यातना भोगल्या. त्या नरकातील ज्वाळा माझ्या आत्म्यावर कोरल्या गेल्या. एक दिवस यमाने मला सांगितलं, हे पापिष्ठ वेदानंद, आता तुला वाघ म्हणून जन्म घ्यावा लागेल आणि तुझ्या कर्मानुसार तुला अशा स्त्रियांचं भक्षण करावं लागेल ज्या त्यांच्या पतीला सोडून कामवासनेच्या मागे धावत आहेत. माझा आत्मा विलाप करू लागला, पण माझं प्रारब्ध मी बदलू शकलो नाही आणि म्हणूनच आज मी या जंगलात ध्वंस नावाचा वाघ आहे आणि तुझ्यासारख्या पापिणींचं नाश करणं हाच माझा धर्म आणि मुक्तीचा मार्ग आहे. तेव्हा तो वाघ ध्वंस पुढे आला. हे पापिणी, तुझं जीवन हे पतीच्या अपमानाने, कामवासनांमध्ये अकंठ बुडून पाप आणि दुराचार यांनी भरलेला आहे. तू तुझ्या पावित्र्यात धर्माचं पालन केलं नाहीस. तू तुझ्या पतिव्रते धर्माचं पालन केलं नाहीस. उलट तुला जे पवित्र होतं त्याचा उपहास केलास, म्हणून आज तू माझ्या मार्गी आली आहेस. मी तुला भक्षण करून माझ्या कर्माचं फळ पूर्ण करणार आहे. हे ऐकताच ती स्त्री गयावया करत म्हणाली, हे बा, कृपा कर, मी चुकलो, मला एक संधी दे. मी पुन्हा अशी चूक करणार नाही. मी तुझ्या चरणी शरण आहे. माझं प्रायचित्त घे. मी तुळशीच्या जवळ दिवा लावीन, पवित्र जीवन जगीन. तेव्हा ध्वंस म्हणाला, तू आता पश्चाताप करशील, पण तुझं प्रारब्ध तुझ्या समोर आहे. मी फक्त एक माध्यम आहे. विधात्याने माझ्या तोंडून तुला मुक्ती देण्याची व्यवस्था केली आहे. जसा मी पूर्वी पाप केलं तसंच तू केलं आहेस. तुला हे आता भोगावं लागणार आहे. इतकं बोलून त्या वाघाने त्या स्त्रीचं भक्षण केलं. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे देवी, त्या स्त्रीला भक्षण केल्यानंतर तिच्या आत्म्याला नरकात नेण्यात आलं. ती अनेक वर्ष नरकात जळत राहिली, पण एक दिवस तिच्या मनात खरखुरं पश्चाताप उत्पन्न झाला. तिने देवाची आणि आपल्या पतीची क्षमा मागितली. तिच्या आत्म्याने पुन्हा मानव जन्म मिळवला, पण यावेळी ती एका गरीब ब्राह्मणाच्या घरी कन्या म्हणून जन्मली. लहानपणापासूनच ती भक्तिमार्गावर चालू लागली. तिने आपलं सर्व पूर्वक जन्मीचं पाप विसरून एक पतिव्रता स्त्री म्हणून आयुष्य जगायचं ठरवलं. ती रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या जवळ दीपक लावत असे. भक्तिभावाने तुळशीला पाणी घालून त्यासमोर ओम तुळसेय नमः म्हणत दीपक अर्पण करत असे. या दिव्य क्रियेमुळे तिच्या मनातील सर्व वासनांवर विजय मिळवला. तिचं जीवन पवित्र, संयमित आणि संतुलित झालं आणि त्या जीवनाच्या शेवटी तिचा आत्मा वैकुंठामध्ये पोहोचला, जिथे भगवान विष्णूने तिचं स्वागत केलं. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे सत्यभामे, तू विचारलेला प्रश्न फार मोठा आहे. तुळशीच्या जवळ दीपक लावण्याचं महत्त्व हे फार गूढ आणि पवित्र आहे. ज्याचं जीवन अंधकारमय झालं आहे त्या व्यक्तीसाठी हा दीपक आशेचं किरण आहे. ही एक यज्ञक्रिया आहे जी स्त्री पुरुषाला त्यांच्या पापांपासून मुक्त करून दिव्य मार्ग दाखवते. संध्याकाळी तुळशीजवळ दीपक लावल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो. दारिद्र्य आणि रोग टळतात. जिथे रोज तुळशीपुढे दिवा लागतो तिथे यमदूत फिरकत नाहीत आणि पितरांना शांती लाभते. ही सत्यभामा म्हणाली, हे स्वामी, मी खूप आभारी आहे. आज मला या दीपकाच्या कृपाशक्तीचं खऱ्या अर्थाने ज्ञान झालं. आता मी देखील रोज श्रद्धेने तुळशीजवळ दीपक लावीन आणि सर्वांना याचं महत्त्व सांगेन. श्रीकृष्ण मंदस्मित करत म्हणाले, देवी, या कथेमुळे हजारो लोकांचा उद्धार होईल आणि जे कोणी ही कथा श्रद्धेने ऐकतील, वाचतील किंवा सांगतील त्यांना 100 वर्षाच्या तुळशी दीपदानाचं पुण्य प्राप्त होईल. मित्रांनो, ही कथा आपल्याला सांगते की पाप कितीही मोठं असलं तरी पश्चाताप, भक्ती आणि निस्वार्थ सेवा यांच्या दिव्य प्रकाशाने अंधार दूर होतो. तुळशीसमोर लावलेला दीप हा केवळ एक तेलाचा दिवा नसतो, तो आपल्या अंतःकरणातील शुद्धतेचा, नम्रतेचा आणि देवभक्तीचा प्रकाश असतो. जिथे तुळशी तिथे विष्णू, जिथे दीपक तिथे लक्ष्मी आणि जिथे श्रद्धा तिथे मोक्ष. मित्रांनो, तुळशीपुढे लावलेला एक छोटासा दीपक केवळ प्रकाश देत नाही, तो आपल्यातील अंधकार दूर करतो.
पापांना शांती देतो आणि आपल्या जीवनात शुभतेचा प्रवास घडवतो. ही कथा केवळ एका स्त्रीच्या पतिव्रतेची नाही, तर तिच्या पश्चातापातून मिळालेल्या मोक्षाचीही आहे. ती आपल्याला शिकवते की भक्ती, श्रद्धा आणि पश्चाताप यांच्यातच इतकी ताकद आहे. ते आपल्याला अगदी नरकातून उचलून वैकुंठाच्या वाटेवर घेऊन जातात. जिथे तुळशी असते तिथे पवित्रता असतो, जिथे दीपक असतो तिथे देवतेचा वास असतो आणि जिथे मनोभाव असतो तिथे लक्ष्मीचं कृपाक्षेत्र असतो. आता हा व्हिडिओ इथे संपतो, पण तुमचं तुळशीवरील प्रेम आणि धर्मावरचा विश्वास हे संपता कामा नये. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचं मनपूर्वक आभार. पुनश्च एक नम्र विनंती, जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर ती तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये आणि भक्तांमध्ये शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका पवित्र, प्रेरणादायी आणि आध्यात्मिक कथेसह. तोपर्यंत तुळशीजवळ दिवा लावत राहा आणि श्रीहरीच्या चरणांमध्ये श्रद्धा ठेवत राहा. जय श्री तुळसी माते, जय श्री विष्णू, जय श्री स्वामी समर्थ.